साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिका 2026-27 अर्थसंकल्प सभेत नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांनी DPR मधील आरक्षित जमिनींच्या भूसंपादनाचा अत्यंत महत्त्वाचा आणि वास्तववादी मुद्दा सभागृहात ठामपणे मांडला। शहरातील शेकडो जागा आरक्षित दाखवण्यात आल्या असताना भूसंपादनासाठी केवळ 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। एवढ्या अल्पनिधीत कोणतीच आरक्षित जमीन भूसंपादन होणे शक्य नाही हे स्पष्ट वास्तव त्यांनी अधोरेखित केले। भूसंपादनासाठी आवश्यक निधीच उपलब्ध नसेल तर शहरभर अशा पद्धतीने आरक्षण टाकणे जमीनधारकांवर अन्यायकारक ठरणार असून त्यांच्या मालमत्तेवर अनावश्यक बंधने येत आहेत असा ठाम सवाल त्यांनी उपस्थित केला। DPR मधील आरक्षण ही केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष उतरवली पाहिजेत। यासाठी प्रशासनाने वास्तववादी आणि ठोस आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे असे सांगत त्यांनी सभागृहाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले। कागद देत होतो ते म्हणजे बंद पॉकेटमध्ये द्या, तर मी तुम्हाला तरी सर ते 4 कोटी हे आपल्या अकाउंट मध्ये घेतले जातात तर खर्च केले जातात। सर मी 11 तारखेला विचारलेलं, आज 35 तारीख, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तेव्हाच दिलं पाहिजे होतं पण दिलं नाही। एक मत वो गाड़ी